नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संकेत क्रमांक 901 पुणे म्हाडा लॉटरी ही नुकतीच आलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत हे स्कीम कोड आणि त्याची प्रोजेक्टची माहिती आपण घेत आहोत आज. ठीक आहे. तर आठवड्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 प्रायव्हेट बिल्डरचे प्रोजेक्ट्स आहेत जे या लॉटरीमध्ये समावेश केलेला आहे आणि सर्वात जास्त फ्लॅट्स मात्र संकेत क्रमांक 901 याला आहेत. जवळजवळ 67 फ्लॅट्स इकडे म्हाडाने प्रोव्हिजन केलेले आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण या प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर संकेत क्रमांक आहे 901. प्रोजेक्टचं नाव आहे लश रेसिडेन्सीज. ताथवडे येथील हा प्रोजेक्ट आहे आणि 1 BHKचे इथे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. याचं कार्पेट आहे जवळजवळ 40 स्क्वेअर मीटर, म्हणजे 420 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे. याची प्राईस म्हाडाने दिली आहे 22 लाख आणि इथे टोटल 67 फ्लॅट्स, म्हणजे एक चांगल्या संख्येचे फ्लॅट्स म्हाडाने इथे अवेलेबल केलेले आहेत. ते थोडासा प्रीमियम प्रोजेक्ट आहे हा, तर आपण अजून माहिती घेणार आहोत त्याची. रेरावरती हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे लश रेसिडेन्सीज या नावाने. त्याच्यानंतर याचं जे पोझिशन असणार आहे ते डिसेंबर 2028, म्हणजे इथून 2.5 वर्षानंतर अजून 2.5 वर्षाचा कालावधी आहे त्याला पोझिशन मिळायला. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं स्ट्रक्चर असं आहे की इथे टोटल F विंग्स असणार आहेत. ए पासून ते F पर्यंत असे 6 टॉवर्स असणार आहेत. ABCDE आणि F, आणि जो टॉवर E असणार आहे तो म्हाडाचा असणार आहे आणि ई सोडून जे बाकीचे जे टॉवर्स आहेत ते प्रायव्हेट बिल्डरचे असणार आहेत. टॉवर ई जो म्हाडाचा डेडिकेटेड आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रायव्हेट बिल्डरचे काही फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. तर एक कॉमन बिल्डिंग असणार आहे प्रायव्हेट बिल्डर आणि म्हाडाची, पण ह्याच्यामध्ये 90% फ्लॅट जे म्हाडाचे असणार आहेत आणि 10% फ्लॅट्स आहेत ते प्रायव्हेट बिल्डरचे असणार आहेत. तर मी तुम्हाला पुढे फ्लोर प्लॅनमध्येही दाखवेल. याचं स्ट्रक्चर थोडंसं असं आहे, मी तुम्हाला दाखवतो. याचं हे लेआउट असं आहे, याचा L शेप लेआउट आहे हा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे ए बिल्डिंग जी आहे, ए टॉवर, BCD आणि F टॉवर हे प्रायव्हेट बिल्डरचे आहेत आणि हा जो इकडचा कॉर्नरचा जो E टॉवर आहे तो म्हाडासाठी असणार आहे आणि बाकी सगळे अम्युनिटीज सुद्धा हे असणार आहे. तर एकदम कॉमन एंट्रन्स आणि एक्झिट असणार आहे म्हाडा आणि प्रायव्हेट बिल्डरच्या फ्लॅटसाठी, आणि कुठे ना कुठे अम्युनिटीज सुद्धा हे कॉमनच असणार आहे, कारण की हा जो ई विंग आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी म्हणजे हा प्रायव्हेट बिल्डरच्या याच्यामधलीच ती टॉवर म्हाडासाठी त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. थोडंसं आता आपण फ्लोर प्लॅन समजून घेऊ याचा. फ्लॅट्स एक्झॅक्टली कुठे आहेत ते आपण बघून घेऊ. ठीक आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला, म्हाडासाठी ई बिल्डिंग आहे. ठीक आहे. आणि हे जवळजवळ 16 माळ्याचा हा टॉवर असणार आहे. ठीक आहे. आणि बेसमेंट आणि ग्राउंड हे पार्किंग असणार आहे आणि फर्स्ट फ्लोअरपासून फ्लॅट्स चालू होणार आहेत. तर प्रत्येक फ्लोअरला जवळजवळ 5 फ्लॅट्स आहेत. फर्स्ट फ्लोअरला 5, सेकंड फ्लोअरला 5, असं करत जवळजवळ 16व्या माळ्यापर्यंत फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते 14 माळ्यापर्यंत आहेत, म्हणजे 14th फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर ते 14th फ्लोअरपर्यंत म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आणि त्याच्यानंतर 16th फ्लोअरला आहे तिथे प्रायव्हेट बिल्डर्स जे आहे रेसिडेन्शियल. ठीक आहे. प्रायव्हेट बिल्डरचे 6 फ्लॅट्स आहेत तिथे. पुन्हा 14th फ्लोअरला सुद्धा प्रायव्हेट बिल्डरचा 1 फ्लॅट. आता मला कळलं नाही इकडे मध्येच यांनी हे 7 फ्लॅट्स प्रायव्हेट बिल्डरचे या बिल्डिंगमध्ये काय इन्क्लूड केलेले आहेत, पण असो, मे बी रिक्वायरमेंट सध्या 67 फ्लॅट्सची आहे म्हाडाची, म्हणून त्यांनी केलं असेल. टोटल 74 फ्लॅट्स असणार आहेत ई विंग ई टॉवरमध्ये, त्यातले 67 म्हाडाचे असणार आहेत आणि 7 फ्लॅट्स असणार आहेत ते प्रायव्हेट बिल्डरचे असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं पण जसं मी सांगितलं 1 BHK कॉन्फिगरेशनचा हा फ्लॅट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण आता थोडंसं रूम कसा असणार आहे तो आपण बघून घेऊ. ठीक आहे. लिफ्ट वगैरे असणार आहे जे स्टँडर्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एंट्रन्स, आपला घराचा जो एंट्रन्स आहे तो थोडासा आणि एक असं रेक्टेंग्युलर लॉबीसारखा एरिया दिलेला आहे. युजली हा एरिया म्हणजे वेस्टच असतो. याचा काही कुठेही ना तो लिव्हिंग रूममध्ये व्यवस्थित धड कन्सिडर केला जातो ना किचनमध्ये. ठीक आहे. तर थोडंसं इथे लॉबी टाईप त्यांनी पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तुमचा एक जॉईंट लिव्हिंग आणि किचन त्यांनी इकडे दिलेला आहे. ठीक आहे. आता इथे मध्ये हा एक असा ना ब्रिक सारखा छोटासा वॉल आहे, त्याच्यामुळे हा एरिया तुम्हाला यूज करता येईल की नाही माहीत नाही मला. ठीक आहे. पण हा नॉट ॲक्सेसिबल एरिया आहे सध्या. तर लिव्हिंग किचन आहे, त्याच्या पुढे गेलात की त्याच्या राईट साईडला तुमचं कॉमन बाथरूम, समोर टॉयलेट आणि त्याच्यानंतर लेफ्ट साईडला तुमचा एक बेडरूम जो आहे तो. ठीक आहे. या फ्लॅटला कुठेही बाल्कनी नाही आहे. ठीक आहे. तर हे 1 BHKचं कॉन्फिगरेशन आहे, 420 कार्पेट आहे हा. ठीक आहे. सेम स्ट्रक्चर सगळीकडे आहे. ठीक आहे. च्यामध्ये हा जो आहे तो फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन आहे. त्याच्यानंतर सेकंड टू 12th फ्लोअरला सुद्धा सेम स्ट्रक्चर राहणार आहे. 8th फ्लोअरला आणि 13th फ्लोअरला रेफ्युजी एरिया आहे, त्यामुळे रेफ्युजीच्या राईट साईडला एक 1 BHK आहे आणि रेफ्युजीच्या
लेफ्ट साईडला काही 1 BHK आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला जो फ्लॅट नंबर कुठे अलोकेट होतो त्याच्यानुसार तुम्हाला हा फ्लोर प्लॅन ॲप्लिकेबल असेल. ठीक आहे. ते फ्लॅट नंबर म्हाडाने क्लिअरली दिलेले आहेत या फ्लोर प्लॅनला. तर जेव्हा तुम्हाला अलोकेट होईल त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या फ्लोअरला फ्लॅट अलोकेट होईल त्याच्यानुसार तुम्हाला तो फ्लोर प्लॅन ॲप्लिकेबल असेल. पण कॉन्फिगरेशन आणि त्याचं जे लेआउट आहे ते सगळीकडे सेमच आहे प्रत्येक फ्लोअरवरती. तर ही एक माहिती होती या प्रोजेक्टची. अजून आपण थोडंसं याचं मार्केट प्राईस वगैरे आपण थोडंसं चेक करणार आहोत. ठीक आहे. इथे बघू शकता तुम्ही ते 2 BHK जो त्यांनी दिलेला आहे. एक सेकंड. म्हाडाची जी प्राईज आहे 420 कार्पेटसाठी ती आहे 22.5 लाख आणि तेच इथे मार्केट प्राईज याची 55 लाख ते 58 लाख आहे, म्हणजे 480 कार्पेट. ठीक आहे. तर जवळजवळ ऑलमोस्ट हाफ प्राईज 50% लेस प्राईजमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स हे अवेलेबल केलेले आहेत. रेंट तर आठवड्यामध्ये 1 BHKचं जवळजवळ 21,000 आहे. 21,000 आहे, 25,000 आहे. हे 99 एकर्सवर दाखवत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण कनेक्टिव्हिटीबद्दल पण बोलणार आहोत. मी प्रायव्हेट बिल्डरला फोन केलेला, कारण की ॲम्युनिटीज जे असणार आहेत ते कॉमन असणार आहेत म्हाडासाठी सुद्धा आणि हे. तर त्याच्या कारण की बिल्डिंगच कॉमन आहे ना तुमची, त्याच्यामुळे तर त्यांनी सांगितलं जे मेंटेनन्स लागणार आहे तुम्हाला ₹1200 पर मंथ, म्हणजे ₹3 पर स्क्वेअर फीट लागणार आहे. 420चा कार्पेट आहे आणि जर तुम्ही 420 × 3 केलं तर ₹1200 पर मंथ हे तुमचं मेंटेनन्स लागणार आहे. तर ही एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे. पण तुम्ही इथे बघू शकता इकडे स्विमिंग पूल वगैरे सगळे ॲम्युनिटीज दिलेले आहेत. ठीक आहे. आणि पार्किंगचे वगैरे वेगळे चार्जेस असणार आहेत, तेही तुम्हाला पे करावे लागतील. आता एक सेकंड. बिल्डिंग ही दिसायला अशी असणार आहे, ते तर मी सांगितलं तुम्हाला. ही बिल्डिंग काही दिसायला अशी असणार आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला. हा एल शेप स्ट्रक्चर आहे. हा ठीक आहे. हा एल शेप स्ट्रक्चर आहे. हा ABCDE हा कोपऱ्यातला हा जो टॉवर आहे तो ई टॉवर आहे म्हाडाचा. सगळे ॲम्युनिटीजचे फोटोज वगैरे आहेत. आणि लोकेशनबद्दल थोडंसं आपण आता जाणून घेऊ. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता इथे वाकड आहे, ताठवडे आहे, पुनावळे आहे. हे तिन्ही लोकेशनच्या मधोमध हा प्रोजेक्ट व्यवस्थित इथे सेटअप केलेला आहे. ठीक आहे. आणि इकडे आपला मुंबई-बंगलोर हायवे आहे. मुंबई-बंगलोर हायवेपासून सुद्धा हा प्रोजेक्ट खूपच जवळ आहे. थोडंसं अजून आपण प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत आता. हे बघा इकडे वाकड आहे, इथे तातवडे आहे, पवाल रोड आणि आपला मुंबई-बंगलोर हायवे. ही आहे ए विंग, ए टॉवर, BCD. ह्याच्या मागे हा ई टॉवर आहे आणि इथे F टॉवर आहे. तर ई टॉवर जो असणार आहे तो इकडचा तो म्हाडाचा असणार आहे. असं आहे एल शेप याचं स्ट्रक्चर असणार आहे. हा एंट्रन्स आहे याचा प्रोजेक्टचा. याची लॉबी एरिया अशी असणार आहे. त्याच्यानंतर अजून थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो. एक सेकंड होल्ड करा. थोड्याचे जे कन्स्ट्रक्शनचे फोटोज आहेत एक सेकंड तुम्हाला दाखवतो. हे एप्रिल 2025चं स्टेटस आहे. तर तुम्ही बघू शकता टॉवर म्हणजे स्ट्रक्चर तरी बांधून रेडी आहे याचं. या वर्षीचे आहेत, म्हणजे 4 महिने जुने हे फोटोज आहेत ऑनलाईन जे दिसत आहेत आपल्याला.
याचं जे नाव आहे प्रायव्हेट बिल्डरचं ते ऑस्टिन म्हणून आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती या प्रोजेक्टची. ठीक आहे. प्रोजेक्ट बऱ्यापैकी चांगला आहे. ठीक आहे. तर असेल अप्लाय करायचं तर नक्की याला प्रेफरन्स द्या. इथे फ्लॅटसुद्धा चांगले आहेत आणि बिल्डिंगचं कामसुद्धा दिसतंय झालेलं, म्हणजे ॲटलीस्ट टॉवर तरी रेडी आहेत. फक्त आता बाकीचं सगळं काम चालू असेल. आणि मी चेक केलं नेटवर्कवरती काही बिल्डिंग्समध्ये पाईपलाईनचं म्हणजे जे आपलं पाईपलाईनचं काम चालू आहे, काही ठिकाणी टायलिंग्सचं काम चालू आहे, आतली कामं चालू आहेत बरेच टॉवरमध्ये. ठीक आहे. तर तेच ही सगळी माहिती होती. बाकीच्या प्रोजेक्टचे व्हिडिओज मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. अजून मी व्हिडिओज खूप बनवणार आहे, तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.